मिरजेत महिला चालकाचा ताबा सुटल्याने इलेक्ट्रिक कार थेट घरात घुसली। दुचाकीस्वार जखमी, घराचे मोठे नुकसान। येथील बॉम्बे बेकरी जवळ आज सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडलाय। एका इलेक्ट्रिक चारचाकी वाहनावरील महिला चालकाचा ताबा सुटल्याने हे वाहन थेट रस्त्याकडेला असलेल्या एका घरात घुसले। या अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झाला असून घराचे अतोनात नुकसान झालेले आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। इलेक्ट्रिक चारचाकी वाहनावरील महिला चालकाचा अचानक गाडीवरील ताबा सुटला। गाडीचा वेग एवढा प्रचंड होता की रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक देत हे वाहन थेट समोर असलेल्या अजीज सौदागर यांच्या घरात घुसले। यावेळी घराबाहेर पार्क केलेली एक दुचाकी या कारसोबत घरात फरफटत गेली। 2 मजली इमारत झाली धोकादायक। या भीषण घटनेमुळे अजीज सौदागर यांच्या मालकीच्या लाकडी सागवान बांधणीच्या 2 मजली इमारतीचा मुख्य सांगाडा स्ट्रक्चर तुटला असून संपूर्ण इमारत आता अत्यंत धोकादायक स्थितीत आली आहे। या अपघातात घराची एक खोली आणि बाथरूमचे मोठे नुकसान झाले आहे। ही धडक एवढी मोठी होती, शक्तिशाली होती की घराच्या भिंती आणि खांब मोडून पडले आहेत। या अपघातात कारने धडक दिलेला दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेला असून त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। हे इलेक्ट्रिक चारचाकी वाहन जयश्री बर्डे यांच्या मालकीचं असल्याचं पुढे आलेलं आहे। सुदैवाने घरात राहणारे नागरिक आणि इतर लोक बालंबाल बचावले असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे। मी अल्ताफ अब्दुल रजाक सौदागर मंगवा पेठ बॉम्बे बेकरी जवळ राहतोय आणि इथं आमच्या घरासमोर एका लेडीजने आपली 4 व्हीलर गाडी आमच्या घरातमध्येच आत घातलेली आहे। त्या गाडीमध्ये ना आपलं 2 व्हीलर बाहेर लावलेली ती आत दुसऱ्या रूममध्ये गेलेली आहे। गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे, घराचं मोठं नुकसान झालेलं आहे। परत त्यांनी दुसऱ्या 2 व्हीलरवाल्याला पण धडकेलेला आहे आणि त्याला ना लागलेला आहे। त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेले आहेत आता त्यांनी आणि त्या मॅडम आहेत त्याच्याबरोबर गेलेल्या आहेत। आमचं फ्रंटेज आहे ना जे पूर्ण फ्रंटेज डॅमेज झालेलं आहे आणि आमचे वायरिंग पूर्ण डॅमेज झालेली आहे, पाईपलाईन डॅमेज झालेली आहे आणि माझी 2 व्हीलर जी बाहेर लावली होती त्या दुसऱ्या रूममध्ये ती पण पूर्ण डॅमेज झालेली आहे। आपलं नुकसान भरपूर झालेलं आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।